क्रोनिक पेन म्हणजेच दीर्घकाळचं जे दुखणं आहे याचा उच्च रक्तदाबाशी जवळचा संबंध असू शकतो. दुखण्यामुळे शरीरामध्ये स्ट्रेस रिस्पॉन्स वाढतो म्हणजेच ताणतणाव आणि ज्याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मॅनेज करण्यासाठी 5 सर्वात महत्त्वाचे उपाय मी सांगणार आहे. काउंटडाऊन करूया आपण. नंबर 5, कोऑर्डिनेटेड मेडिकल केअर अँड मॉनिटरिंग. तुमचं पेन फिजिशियन आणि प्रायमरी केअर डॉक्टर दोघांना एकत्र काम करावं लागेल. कारण काही दुखण्यावरची जी औषधं आहेत जसं की ब्रुफेन किंवा डायक्लोफेनॅक, ज्याला एनसेड्स म्हणतात, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, आणि काही अँटी डिप्रेसंट्स याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो. त्यामुळं सुरक्षित पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. नंबर 4, आहारामधला बदल. हार्ट हेल्दी डाएट महत्त्वाचं आहे. जसं की फळं, भाज्या, होल ग्रेन्स, कमी फॅट असलेले डेअरी प्रोडक्ट्स, मीठ म्हणजे सॉल्ट कमी खाणं महत्त्वाचं आहे. 2.5 ग्रॅमपेक्षा कमी दिवसाला, आणि अल्कोहोल इंटेक कम्प्लिटली टाळायला पाहिजे. नंबर 3 इम्पॉर्टंट, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड क्वालिटी स्लीप. आयुष्यातला ताणतणाव कमी करा. योगा, मेडिटेशन, डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि पुरेशी शांत झोप 7 ते 9 तास दररोज. यामुळे तणाव पण आणि ब्लड प्रेशरसुद्धा कमी होतो आणि दुखणं पण कमी होतं. नंबर 2, नियमित व्यायाम आणि वेट कंट्रोल. दुखतंय म्हणून बसून राहू नका. नियमित व्यायाम करा. तुमची आवडती ॲक्टिव्हिटी, फास्ट वॉकिंग, स्विमिंग, योगा, सायकलिंग, बागेमध्ये फिरायला जाणे. वजन निरोगी राखा. वजन कमी केलं तर ब्लड प्रेशर पण कमी होतो आणि सांध्यांवरचा ताण पण कमी होतो. आणि नंबर 1, मल्टी मोडल पेन मॅनेजमेंट. दुखणं कमी करण्यासाठी फक्त औषधांवरती अवलंबून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर पद्धतींचा वापर करा. जसं की फिजिकल थेरपी, CBT म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, किंवा नर्व्ह ब्लॉक्स. याबद्दल अधिक माहिती तुमच्या डॉक्टरांना विचारा. कारण दुखणं कमी झालं तर ब्लड प्रेशर पण आपोआप कमी होईल.